हाय फ्रेंड्स, वेलकम टू द यूट्यूब चॅनल ऑफ विजडम ट्युटर्स. आणि 11th स्टुडंटसाठी एक खास न्यूज आहे. त्यांच्यासाठी आम्ही एक रिव्हिजन सिरीज घेऊन आलेलो आहोत. 11th एक्झामची एंड टू एंड तयारी तुमची या रिव्हिजन सिरीज मधून होणार आहे. ठीक आहे. या रिव्हिजन सिरीज मधून एक्झामची तयारी तर होणारच आहे, पण त्याचसोबत जे इम्पॉर्टंट आहे म्हणजे जे कन्सेप्च्युअल नॉलेज आहे बेसिक, ते पण तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हे जे सगळे व्हिडिओ असणार आहेत ते तुम्ही न चुकता बघायचे आणि तुमच्या फ्रेंड्सना पण शेअर करायचे. आज आपण चालू करणार आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. हा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट पासून चालू करणार आहे. आता यामध्ये बघा की जे मेन टर्म्स आहेत किंवा कन्सेप्ट आहेत त्या थोडक्यात एक्सप्लेन केल्या जाणार आहेत. ठीक आहे. जे मेन प्रॉब्लेम्स आहेत ते इथं आपण सॉल्व्ह करणार आहे. ऑलराईट. आणि त्याचसोबत एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करणं गरजेचं आहे हे पण इथं आम्ही टिप्स देणार आहोत. तुम्ही घरी बसल्या हा व्हिडिओ बघू शकताय, कुठं जायची गरज नाही आणि फ्री मध्ये बघू शकताय. ठीक आहे. तर चालू करूया आपण बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये. पहिला तर बुक किपिंगचा अर्थ काय? बुक किपिंगचा अर्थ आहे की ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे. दॅट्स इट. बुक किपिंगचा अर्थ काय? ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे. ऑलराईट. त्यानंतर ज्या बेसिक ज्या टर्म्स आहेत जसे की अकाउंटिंग प्रिन्सिपल्स मधल्या अकाउंटिंग कन्सेप्ट आणि अकाउंटिंग कन्व्हेन्शन, यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे थेरॉटिकल पार्टवर. तो पण तुम्ही जरूर बघा. सध्या आपल्याला जे महत्वाचं आहे जसे की कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये काय फरक आहे. मुळात एक्सपेंडिचर म्हणजे काय? एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. हे आपल्याला माहिती आहे. प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये खर्च तर होणारच असतोय. तो फक्त आपण क्लासिफाय करतोय कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये. हा क्लासिफाय का करतो? कारण आपल्याला अकाउंटिंग अॅक्युरेट पद्धतीने करायचं असतं आणि दोन्ही खर्चाची जी अकाउंटिंग ट्रीटमेंट आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने आपण करत असतो. तो क्विकली समजून घेऊया की कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये काय फरक आहे ते. कॅपिटल एक्सपेंडिचर हा जो असतो त्या खर्चाचा बेनिफिट आपल्याला एका अकाउंटिंग इयर पेक्षा जास्त कालावधीसाठी मिळतो आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा बेनिफिट मात्र आपल्याला विदिन अन अकाउंटिंग पिरियड कंझ्युम करावा लागतो. ठीक आहे. समजलं काय म्हणाले? तर घरातलं एक्झाम्पल घ्या तुम्ही. समजा घर म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन, 2 व्हीलर, 4 व्हीलर अशा प्रकारचे जे खर्च आहेत ते असणार आहेत कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि दूध, भाजीपाला, इलेक्ट्रिसिटी बिल, पेपर बिल हे सगळे कुठल्या प्रकारचे खर्च आहेत? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहेत. का? कारण प्रत्येक खर्चाचा काही ना काहीतरी बेनिफिट असतो आणि त्यामध्येच कॅपिटल एक्सपेंडिचर जो असतो त्याचा बेनिफिट आपल्याला जास्त कालावधीसाठी मिळतो आणि तेच रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा बेनिफिट मात्र आपण लगेच कंझ्युम करतो, म्हणजे त्याचा बेनिफिट आपल्याला लगेच मिळतो. ठीक आहे. तो क्लिअर आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ऍक्च्युली जे 5 ते 6 पॅरामीटर्स आहेत की एखादा खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर आहे का रेव्हेन्यू आहे ते जाणून घेण्यासाठी. ठीक आहे. पण मेन जो क्रायटेरिया तो मी तुम्हाला सांगितला तो की बेनिफिट ऑफ एक्सपेंडिचर किती कालावधीसाठी कंझ्युम करता येतो तो. ठीक आहे. जास्त कालावधीसाठी करता येत असला कॅपिटल एक्सपेंडिचर असणार आहे, अदरवाईज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असणार आहे. ऑलराईट. त्यानंतर आपण ऍसेट म्हणजे काय हे बघूया. लक्षात ठेवा, इन्कम म्हणजे आपल्याला माहित आहे जे आपली मिळकत आहे त्याला आपण इन्कम म्हणतोय. बेसिकली एक्झाम्पल बघायचं झालं तर सेल्स. एक्सपेंडिचर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खर्च आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये आत्ताच आपण बघितलं कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यानंतर आपण येऊया जे बॅलन्स शीट वाले आयटम्स आहेत. बॅलन्स शीट म्हणजे काय असतं? तर एक स्टेटमेंट असतं ज्याच्यामध्ये आपण फायनान्शियल पोझिशन आपली बिझनेसची शो करते. ठीक आहे. कोणा आपल्याकडे फंड किती आहेत, ऍसेट किती आहेत, कुणाला किती रक्कम द्यायची आहे हे सगळं त्या बॅलन्स शीट मध्ये असणार आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आता ऍसेट म्हणजे काय असतं? तर थोडक्यात ऍसेट म्हणजे सांगायचं झालं तर एक अशी वस्तू किंवा एक हक्क किंवा राईट जो आपण ओन करतोय. ठीक आहे. थोडक्यात असा एक आयटम ज्याच्याकडून ज्या आयटम कडून आपल्या ऑर्गनायझेशनला किंवा आपल्याला बेनिफिट मिळणार आहे इकॉनॉमिक टर्म्स मध्ये, त्याला आपण म्हणतोय ऍसेट. आता ऍसेटचे वेगवेगळे प्रकार आहेत. फिक्स्ड ऍसेट आहे, करंट ऍसेट आहे, इंटेंजिबल ऍसेट आहे. फिक्स्ड ऍसेट म्हणजे आपण म्हणू शकतो प्लॅन्ड बिल्डिंग मशिनरी, जे फिक्स्ड असणार आहे. ठीक आहे. करंट ऍसेट म्हणजे आपण म्हणू शकतो की जे आपण विदिन अन अकाउंटिंग पिरियड जे आपण रिअलाइज करू शकतो. रिअलाइज म्हणजे काय? पैशाच्या स्वरूपात आपण कन्वर्ट करू शकतो, त्याला आपण करंट ऍसेट म्हणणार आहे. करंट ऍसेटचे एक्झाम्पल जर बघितले तर आपण म्हणू शकतो की स्टॉक, डेटर्स. ठीक आहे. बँक बॅलन्स, कॅश बॅलन्स याला आपण म्हणणार आहे करंट ऍसेट. ऑलराईट. तर हे झालं ऍसेट. ह्याच्याशिवाय काही इंटेंजिबल ऍसेट पण असतात ज्याला आपण
इंटॅजिबलचा अर्थ आपल्याला माहित आहे, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, राईट, बघू शकत नाही. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुडविल. गुडविल हे काय आहे? गुडविल हे एक इंटॅन्जिबल ऍसेट आहे बिझनेससाठी. गुडविल मुळे काय होतं बिझनेसला? गुडविल मुळे बिझनेसला एक एक्स्ट्राचा प्रॉफिट अर्न करण्यासाठी मदत होते. ठीक आहे. गुडविल आपल्याला माहित असेल की आता लेट्स आपल्या आजूबाजूला जे बिझनेसेस असतात, ठीक आहे, लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ फडतरे मिसळ कोल्हापुरातील. तर त्या फडतरे मिसळचं एक रेप्युटेशन तयार झालेलं आहे. त्या रेप्युटेशन मुळे काय होणार की नॉर्मली जेवढे कस्टमर त्यांच्याकडे जातील त्याच्यापेक्षा काही कस्टमर जास्त जातात आणि त्यामुळे त्यांना एक्स्ट्राचा प्रॉफिट कमवण्यास मदत होते. त्याला आपण म्हणतोय गुडविल. ऑलराईट. सो ऍसेट झालं. ऍसेटच्या उलट काय असणार आहे? लायबिलिटी असणार आहे. तो लक्षात ठेवा. ऍसेट म्हणजे काय की आपण जी एक वस्तू किंवा थिंग ओन करतो किंवा आपल्याकडे कुठला तरी हक्क आहे ज्याचा बेनिफिट आपल्याला मॉनिटरी टर्म्स मध्ये मिळू शकते किंवा त्याला आपण मॉनिटरी टर्म्स मध्ये एक्सप्रेस करू शकतो, त्याला आपण ऍसेट म्हणतो. ऍसेटच्या उलट असणार आहे लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे काय? जर आपल्याकडून एखादी अमाऊंट किंवा एक आपलं ऑब्लिगेशन असेल जे आपल्याला आपण पैशाच्या टर्म्स मध्ये कन्वर्ट करू शकत असलो, एक्सप्रेस करू शकत असलो, त्याला आपण म्हणणार आहे लायबिलिटी. थोडक्यात आपल्याला कुणाला काही अमाऊंट द्यायची आहे तर ती झाली आपली लायबिलिटी. ठीक आहे. लायबिलिटीचं एक्झाम्पल सिंपल म्हणजे क्रेडिटर्स, बँक लोन. तर या केसमध्ये आपल्याला समोरच्या पार्टीला पैसे ते परत करायचे, दॅट विल बी कॉल्ड ॲज लायबिलिटी. अगेन लायबिलिटी मध्ये पण लॉंग टर्म लायबिलिटी आणि करंट लायबिलिटी असे दोन प्रकार असणार आहेत. आणि क्लासिफिकेशनचा जो लॉजिक आहे तो सेमच आहे, जो फिक्स्ड ऍसेट आणि करंट ऍसेट मध्ये होता. ऑलराईट. ह्याच्यानंतर आपण थोडंसं येऊया की बुक किपिंगचा सब्जेक्ट आहे, म्हणजे ऑब्व्हियसली रेकॉर्ड कसं करायचं हे महत्वाचं असणार आहे. आणि ते रेकॉर्ड करताना मुळात आपण कुठली सिस्टम वापरतो तर डबल एंट्री सिस्टम वापरतो. अकाउंटिंग करताना लक्षात घ्यायचं आहे की आपण डबल एंट्री सिस्टम वापरत असतोय. आणि ह्याला डबल एंट्री सिस्टम का म्हटलं जाते? कारण ही सिस्टम वापरत असताना प्रत्येक ट्रान्झॅक्शन आपण ज्यावेळेस रेकॉर्ड करतोय त्यावेळेस त्याचे दोन इम्पॅक्ट असतात किंवा दोन प्रकारचे इम्पॅक्ट असतात, एक डेबिट आणि एक क्रेडिट, आणि ते अपोजिट असतात आणि इक्वल असतात. समजलं? त्यामुळे याला म्हटलं जातं डबल एंट्री सिस्टम. राईट. या सिस्टमचा शोध इटालियन एक मर्चंट होता त्याने लावलेला 1494 मध्ये. ठीक आहे. तर ही हिस्ट्री आपल्याला माहित असायला पाहिजे थोडीफार. सो आय थिंक बॅकग्राऊंड आता थोडंफार तयार झाले. आता ह्यामध्ये महत्वाचा एक्सपेक्ट जो हा आहे की ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करताना त्याचं अनालिसिस कसं होते. राईट. कारण त्याच्या बेसिसवरच आपण काय करणार आहे की ज्याला आपण म्हणतोय ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड जे करतोय त्यातलाच एक महत्वाचा भाग आहे म्हणजे जर्नल एंट्री. ठीक आहे. तर ते रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला ट्रान्झॅक्शनचं अनालिसिस करावं लागतं आणि अनालिसिस करताना आपल्याला काही गोष्टी चेक कराव्या लागतात. तर मुळात अनालिसिसचे दोन प्रकार आहेत ट्रान्झॅक्शन अनालाइज करण्याचे. एक आहे गोल्डन रूल अप्रोच, दुसरा आहे मॉडर्न अप्रोच. गोल्डन रूल अप्रोचलाच आपण म्हणू शकतो ट्रॅडिशनल अप्रोच आणि मॉडर्न अप्रोचलाच आपण म्हणू शकतो अकाउंटिंग इक्वेशन अप्रोच. ठीक आहे. गोल्डन रूल तुम्ही नाव ऐकलं असेल. अकाउंटिंगचे जे बेसिस आहेत किंवा अकाउंटिंग कशावर बेस्ड आहे तर ह्या गोल्डन रूल्स आणि अकाउंटिंग इक्वेशन या दोन मेन गोष्टीवर अकाउंटिंग जे आहे ते बेस्ड आहे. लक्षात घ्या. गोल्डन रूल्स काय आहेत तर 3 रूल्स आहेत आपले अकाउंटिंग मध्ये ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे किंवा जर्नलायझेशन करण्याचे 3 रूल्स आहेत. तर ते रूल्स आपण समजावून घ्यायच्या आधी आपण अकाउंट्सचे प्रकार बघूया आणि अकाउंट्सचे प्रकार जाणून घेण्याच्या आधी आपण अकाउंट्स म्हणजे काय ते बघूया. तर लक्षात घ्या मित्रांनो, अकाउंटिंग जे आहे जे आता तुम्ही शिकत आहात फायनान्शियल अकाउंटिंग, त्याची डेफिनेशन जर आपण बघितली तर ते डेफिनेशन काय होते? रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, अनालायझिंग ऑफ इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन. ठीक आहे. मग यातलं रेकॉर्डिंगचं फंक्शन तर बुक किपिंग मधनं साध्य झालं. राईट. त्यानंतर समरायझिंग किंवा क्लासिफिकेशनचं जे फंक्शन आहे ते तुम्ही साध्य करताय लेजरच्या माध्यमातून किंवा लेजर अकाउंटच्या माध्यमातून. ठीक आहे. तर अकाउंट म्हणजे काय असतं? अकाउंट म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या रिलेटेड किंवा एखाद्या ऍसेटच्या रिलेटेड किंवा लायबिलिटीच्या रिलेटेड किंवा खर्चाच्या रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन असतात ते जे केलेलं समरायझेशन असतं त्याला आपण काय म्हणतो? अकाउंट असं म्हणतो. ठीक आहे. त्याचा फॉर्मॅट आता आपण नंतर बघूया. तर बेसिकली ह्याला आपण काय म्हणतो? अकाउंट असं म्हणतो. मग जे आपण म्हटलेलं की अकाउंटचे 3 मेन प्रकार आहेत. गोल्डन रूल लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. तर 3 हे मेन अकाउंटचे प्रकार तुम्ही इथं लक्षात ठेवायचे. त्यात सिंपल आहे. पर्सनल अकाउंट म्हणजे काय असणार आहे? पर्सनल अकाउंट म्हणजे असणार आहे एखाद्या व्यक्तीशी रिलेटेड जर एखादा अकाउंट असेल तर त्याला आपण म्हणणार आहे
पर्सनल अकाउंट. ठीक आहे. त्यामध्ये पण परत 3 प्रकार असणार आहेत, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. पर्सनल अकाउंट मध्ये 3 प्रकार आहेत: नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. ठीक आहे. नॅचरल पर्सनल अकाउंट म्हणजे तुमच्या आमच्यासारखा जर एखादा नॅचरल व्यक्ती असला तर त्याच्याशी रिलेटेड जे अकाउंट असेल तर त्याला आपण म्हणणार आहे नॅचरल पर्सनल अकाउंट. तुषार अकाउंट, ठीक आहे, योगेश अकाउंट, विशाल अकाउंट, तर हे सगळे नॅचरल पर्सनल अकाउंट कॅटेगरीमध्ये येणार आहेत. त्यानंतर आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. आर्टिफिशियल पर्सनल म्हणजे आपल्याला माहिती आहे एखादी कंपनी असेल, एखादी बँक असेल, ती जरी नॅचरल व्यक्ती नसली तरी ती कायद्याच्या दृष्टीने एक सेपरेट पर्सन आहे, ठीक आहे, कागदावर. मग त्याला आपण म्हणणार आहे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. आर्टिफिशियल पर्सनल अकाउंटचं एक्झाम्पल SBI अकाउंट, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, हे सगळे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आहेत. आणि लास्ट पर्सनल अकाउंट मधला प्रकार म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. यामध्ये मित्रांनो आउटस्टँडिंग एक्सपेंडिचरचं अकाउंट असेल, समजा आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट, तर सॅलरी आहे म्हणून तुम्ही त्याला नॉमिनल अकाउंट म्हणून क्लासिफाय नाही करायचं. आउटस्टँडिंग सॅलरी आहे त्यामुळे तुम्ही त्याला रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणून क्लासिफाय करणार आहात. समजलं? ह्याच्याशिवाय इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स वालं जर अकाउंट असेल तर ते पण तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट मध्ये घ्यायचं आहे. तर हे पर्सनल अकाउंटचे प्रकार झाले. त्यानंतर आपण येऊया रिअल अकाउंटवर. रिअल अकाउंट म्हणजे थोडक्यात सिम्पली एखाद्या ऍसेटची रिलेटेड अकाउंट जर असेल तर त्याला आपण म्हणतोय रिअल अकाउंट. काय काय एक्झाम्पल आहेत? कॅश अकाउंट, त्यानंतर बिल्डिंग अकाउंट, फर्निचर अकाउंट, मशिनरी अकाउंट, हे सगळं रिअल अकाउंट मध्ये येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट मध्ये सिंपल फंड आहे. एखादा अकाउंट जर इन्कम एक्सपेंडिचर लॉस गेन्स याच्याशी रिलेटेड असेल तर त्याला सिंपली आपण क्लासिफाय करतोय नॉमिनल अकाउंट म्हणून. तर लक्षात आलं 3 अकाउंटचे प्रकार, व्यवस्थित लक्षात ठेवा कारण अकाउंटचा हा बेस आहे. आता आपण बघूया गोल्डन रूल्स. गोल्डन रूल्स सिंपल आहे. तुम्ही क्लासिफाय करताना पहिला तर बघणार की त्या ट्रान्झॅक्शन मध्ये कुठल्या प्रकारचं अकाउंट इन्व्हॉल्ड आहे. जर पर्सनल अकाउंट असेल, पर्सनल अकाउंटचा सिंपल रूल आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ठीक आहे. रिसिव्हरचं अकाउंट तुम्ही डेबिट करणार, तर गिव्हर असल्यावर त्याचं अकाउंट तुम्ही क्रेडिट करणार आहे. त्यानंतर रिअल अकाउंटचा जो रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट रिअल अकाउंटचा रूल आहे. त्यानंतर नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द एक्सपेंडिचर अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. तर हे बेसिक रूल तुम्ही लक्षात ठेवायचे. आताच आपण अकाउंटिंगचे गोल्डन रूल समजावून घेतलेले होते. एक ऍक्टिव्हिटी आपल्याला आपल्या जे आपलं बुक आहे 11वीचं HSC बोर्डाचं जे बुक आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी आपण इथं सॉल्व्ह करूया. थोडा पार्ट मी सॉल्व्ह करतो, थोडा पार्ट आपण सॉल्व्ह करायचा आहे होमवर्क म्हणून. 6 ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितले की ह्या ट्रान्झॅक्शनचे 2 ऍस्पेक्ट आपल्याला फाइंड आउट करायचे. त्यानंतर 2 अकाउंट कुठले इन्व्हॉल्ड आहेत ते फाइंड आउट करायचं आहे. आणि त्यानंतर त्या अकाउंट्सना आपल्याला पर्सनल, रिअल की नॉमिनल ह्यामध्ये क्लासिफाय करायचं आहे. चालू करूया मित्रांनो. ह्याच्यामध्ये बघा पहिलं ट्रान्झॅक्शन आहे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ऑफ ₹50,000. ऍस्पेक्ट कुठले? बिझनेसमध्ये कॅश आलाय. बरं कोण दिलाय? प्रोप्रायटरने दिलाय किंवा ओनरने दिलाय. लिहू शकतो आपण इथं ऍस्पेक्ट 1 इथं किंवा ऍस्पेक्ट असं लिहू आपण इथं. पहिलं ट्रान्झॅक्शन आहे. पहिला ऍस्पेक्ट काय? कॅश वॉज इंट्रोड्यूस्ड. दुसरा ऍस्पेक्ट काय? प्रोप्रायटर और ओनर इज अ गिव्हर. देन अकाउंट कुठले कुठले इन्व्हॉल्व आहेत ते आपण जर बघितलं तर कॅश इंट्रोड्यूस झालेला कॅश अकाउंट इन्व्हॉल्व असणारच आहे, कॅश अकाउंट. त्याचसोबत ओनरच्या रिलेटेड अकाउंट कोणता असणार आहे? कॅपिटल अकाउंट असणार. ठीक आहे. अकाउंटचे प्रकार जर बघितले, टाईप ऑफ अकाउंट असं म्हणूया आपण याला. कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे आणि कॅपिटल अकाउंट पर्सनल अकाउंट आहे. त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन आपण बघूया. सेकंड ट्रान्झॅक्शन आपल्याला सांगितले परचेस मशिनरी ऑन क्रेडिट फ्रॉम अविनाश 20,000. 20,000 रुपयाची मशिनरी अविनाश कडून विकत घेण्यात आलेली आहे. आता यामध्ये बघा अविनाश कडून मशिनरी विकत घेतली, मशिनरी आत आली किंवा बिझनेस मध्ये आली, हा पहिला ऍस्पेक्ट झाला. आणि अविनाश न दिलेली आहे हा दुसरा ऍस्पेक्ट झाला. मग इथं आपण लिहू शकतोय मशिनरी वॉज परचेस्ड
वॉच परचेस किंवा मशिनरी परचेस अँड अविनाश इज अ गिव्हर. राईट. मशिनरी अकाउंट इन्व्हॉल्व असणार आहे याच्यामध्ये. मशिनरी बिझनेस मध्ये आली म्हटल्यावर मशिनरी अकाउंट, आणि अविनाशने दिलेली आहे म्हणून अविनाश अकाउंट आपण लिहिणार आहे. अविनाश अकाउंट पर्सनल अकाउंट आहे कारण ते व्यक्तीशी रिलेटेड आहे. मशिनरी अकाउंट हे रिअल अकाउंट आहे कारण ते ऍसेटशी रिलेटेड आहे. ठीक आहे. थर्ड ट्रान्झॅक्शन आपण वाचूया. परचेस गुड्स फॉर ₹5,000 फ्रॉम राहुल ऑन कॅश. तर लक्षात ठेवा, कॅश देऊन हे वस्तू विकत घेतलेले आहेत, क्रेडिटवर नाही आहेत. प्रश्न व्यवस्थित वाचणं पण गरजेचं आहे. त्यामुळे इथं आपण पहिला तर परचेस केलेला आहे. परचेस हा काय एक्सपेंडिचर आहे. मग पहिला ऍस्पेक्ट आपण असं म्हणू शकतो की परचेस इज अन एक्सपेंडिचर अँड देन लक्षात घ्यायचं, जर क्रेडिट परचेस असतं तर आपण राहुल इज अ गिव्हर असा ऍस्पेक्ट लिहिला असता. पण सिन्स हा कॅश परचेस आहे, लेट अस जस्ट कन्फर्म इट. यस, इट इज कॅश बेसिस. सो वी विल हॅव टू राईट द कॅश बिझनेसच्या बाहेर गेलेला आहे. राईट. सो कॅश वॉज टेकन आउट ऑफ बिझनेस असं पण म्हणू शकतो आपण याला. और कॅश पेड असं सिम्पली तुम्ही लिहू शकताय इन्स्टेड ऑफ कॉम्प्लिकेटिंग इट. और सिम्पली कॅश पेड. परचेस अकाउंट ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यावं लागणार आहे परचेस अकाउंट, आणि सिमिलरली इथं घ्यावं लागणार आहे कॅश अकाउंट. तो कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे आणि परचेस अकाउंट कोणता अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे कारण ते खर्चाशी किंवा लॉसशी रिलेटेड आहे म्हणून. नॉमिनल, रिअल, 3 ट्रान्झॅक्शन जे आपण अनालिसिस केलेलं आहोत. आणि ह्याच्या जस्ट पुढची आपण हे स्टेप घ्यायलोय. पहिला आपण ऍस्पेक्ट लिहिलोय, त्यानंतर आपण कोणते अकाउंट इन्व्हॉल्ड आहेत ते मेन्शन करतोय, त्यानंतर कुठल्या प्रकारचं अकाउंट आहे हे आपण बघत आहोत. ह्याच्यात एक पुढची स्टेप म्हणजे गोल्डन रूल वापरणे आणि जर्नल एंट्री तयार करणे. ठीक आहे. सो विल सी इन नेक्स्ट टॉपिक्स. सध्या तुम्ही हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, सोपं असलं तरी हाच अकाउंटिंगचा बेस आहे. जर तुम्हाला हे येत नसेल तर पुढचं तुम्हाला सोपं जाणार नाहीये. ओके. आणि ह्यामध्ये तुम्ही जे पुढचे 3 ट्रान्झॅक्शन आहेत हा तुमचा अभ्यास आहे. हे ट्रान्झॅक्शन करून तुम्ही आम्हाला आन्सर किंवा जे डाऊट असतील ते तुम्ही शेअर करू शकता. डाऊट वर रिप्लाय दिला जाईल. ओके. तर पुढचे 3 ट्रान्झॅक्शन तुम्ही अशा पद्धतीने बनवा आणि काय डाऊट असलं तर तुम्ही कमेंट करून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ऑल राईट. सो तयारी चालू करा. परीक्षा आता जास्त लांब राहिलेली नाही आणि हे जे रिव्हिजनरी लेक्चर असणार आहेत विजडम ट्युटर्स तर्फे ते आपल्या फ्रेंड्स मध्ये नक्की शेअर करा. ओके. बाय.